धर्म रक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीशी भक्तजना अंबरशी साठी जन्मसोसी रे. दुष्ट निर्दाळिले किती, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोलसाच करी. अंबरशी साठी जन्मसोसी रे. दुष्ट निर्दाळिले कितीक, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराण, होय नारायणे दया सिंधू. अंबरशी साठी जन्मसोसिले, दुष्ट निर्दाळिले कितीक. विठाला 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 कुंडले भगवान की ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरुनाथ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की जय. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं, योगिर्भिद्यानगम्यं. वन्दे विष्णु भवभयहरं, सर्वलोकैकनाथं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने नमः. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. महायोगपीठे तटे भीमराख्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः, पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः, पाण्डुरङ्गा करो प्रथम सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओ त्यांच्या कृपादाने कधीचा विसरू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका.
दास तुका दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोजतेज प्रदेशं विधिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञान नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा ओ मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यंत देवाची अत्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यत्रय जननी देवाची अत्यत्रय जननी देवाची बाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची लोकाभिराम रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजव मारुतितुल्यगं जितेन्द्रिय बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवानरथं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि बर नवो रघुबर विमल जसु जोदाय कुफल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार मस्त कही पाया मस्त कहे पायावरी मस्त कहे पाया मस्त कहे पायावरी वार करे संतांच्या या 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 वार करे संतांच्या प्रिय संत सज्जनो श्री कोकण वारकरी समाज वरण गाव यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र अयोध्या या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्त्याचा आजचा 4था दिवस म्हणा जागरचं कीर्तन म्हणा शेवटचा दिवस म्हणा शास्त्राने सप्ताहाचा विधी 7 दिवसाचा सांगितलेला आहे आणि 7 दिवसामध्ये माणसाच्या ठिकाणी असलेले 7 विकार हे प्रत्येक दिवसाच्या सप्त्याच्या एकेका दिवसाने नाहीसे होतात आणि त्याच्यासाठी 7 दिवसाचा कालावधी सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास दिला, बरेचशा शास्त्रकारांनी बरीचशी कारणं सांगितली. परंतु रावणाला जसं सर्व विद्या येत होत्या त्याचप्रमाणे 14 अविद्या सुद्धा रावणाला येत होत्या आणि त्या अविद्येचा नाश करायसाठी 14 वर्ष रामाला तपश्चर्या करायसाठी कैकेयीने पाठवला होता. विठ्ठल तसं सप्त्याचा विधी आहे कलियुगामध्ये सर्वच कमी होत चाललं.
कारण पूर्वी लोक 100 वर्ष जगत होते ना. आता विवेकानंद महाराज 60-62 वर्षीच आम्हाला कीर्तन करावं लागतात त्यांची. एवढंच राहिले आता. आता याच्या पुढे किती कमाई सांगता येणार नाही. असं तेव्हा असा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्त्याचा आज शेवटचा दिवस. काय सुंदर वातावरण आहे महाराज. ज्ञानेश्वरी पारायण आणि ज्ञानेश्वरी पारायणाच्या नंतर रामकथा. आणि खरं सांगू तुम्हाला, असं वाटतं की ती रामकथा स्वर्गातच चालू आहे महाराज. कारण आमच्या राहुल महाराजांची मेघांचा गडगडाट, त्या दुधुंबींचा आवाज हे ऐकल्यानंतर असं वाटतच नाही की आम्ही भूतळावरती आहोत. आणि खरं पाहायला जर गेलं ना तर अयोध्या हे भू वैकुंठच आहे. असं सप्ताह म्हणजे त्रिवेणी संगम आहे महाराज. सप्ताह म्हणजे त्रिवेणी संगम आहे. आपली शिवेळ फार कमी आणि म्हणून जास्त प्रमाणात सांगणार नाही. थोडक्यात सांगून पुढे चालणार आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. परिणाम काय? गळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. जर तुम्हाला शुद्ध व्हायचं असेल तर सप्ताह करा. शब्दामध्ये शुद्धता आहे महाराज. त्याच्याकरता खरोखर आमच्या त्या, मला असं वाटतं त्यांचं धोंडीराम नाव कसं पडलं. धोंड्यातनं राम निर्माण केला त्याने महाराज. जसे दगड तरले ना तसा दगडाचा राम झाला. आणि तुम्हा आम्हाला सर्वांना अयोध्येमध्ये घेऊन आले महाराज. काय काय महात्म्य आहे त्यांचं महाराज. काय पुरुषत्व आहे त्यांचं. काय हा सहजासहजी लाभ तुम्हा आम्हाला होणार नाही. अयोध्येचं मंदिर ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये अशी खंत होती, कधी अयोध्येला जाते, कधी अयोध्येला जाते. आणि माझी तार डोंबे महाराजांना लागली बोला. आणि आपल्या सर्वांना महाराज इथपर्यंत घेऊन आले. खरोखर या जगामध्ये देवाची सेवा कुठल्याही माध्यमातून तुम्हाला करता येईल. मग ते वार सप्त्याच्या रूपामध्ये म्हणा, या ठिकाणी झाडलोट करण्याच्या रूपामध्ये म्हणा, किंबहुना तुम्हा आम्हाला सर्वांना जेवण घालणारी जी मंडळी आहे ना यांच्या रूपाने का होईना, पण ही सेवाच आहे महाराज. आणि शास्त्र असं सांगते, सेवा केली की मेवा मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल चला जाऊ द्या आपल्या अभंगाकडे. चला खरोखर त्यांना धन्यवाद जेवढे द्यावे तेवढे कमीच निघतील. आणि त्यांच्याबरोबर तात्या म्हटल्यानंतर ते आमचे लहान भाऊच आहेत. पण मला असं वाटत नाही ते माझे लहान भाऊ आहेत म्हणून. काय गंमत आहे महाराज. आमच्या वडिलांनी सांगितलं एवढंच की बाबा मला तुमची धनसंपत्ती नको, फक्त एक कीर्तनकार व्हा फक्त. एवढीच आमच्या वडिलांची अपेक्षा होती महाराज. विचारा तात्यांना, एवढीच अपेक्षा होती. आणि काय सांगायचं महाराज. धन्य महाराज जन्मले जन्मले ज्या वंशी, काय ज्या वंशामध्ये असे हरिभक्त जन्माला आले आणि अशा कुळामध्ये आमचा जन्म झाला, ते पितृ सुद्धा आम्हाला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि इच्छिले पुरविती त्यांचे मनोगत किंवा त्यांचे. जे काही तुम्ही इच्छा कराल ना ती ते पूर्ण करतात. बरं तुम्हाला असं वाटेल तुमचे बाबा म्हणून तुम्हाला आशीर्वाद देतात. मला सांगा तुमचे बाबा तुम्हाला देत नाहीत का आशीर्वाद? कारण तुमच्या घरावरती लिहिलेलं असतं मातृ पितृ छाया. चला त्याच्या पुढे जाऊन सांगतो. जर आपल्याला समजा एखादी दुखापत झाली तर आपण कोणाला हाक मारतो, बरोबर. आणि मोठं जर संकट आला तर बाप रे म्हणजे बाबाला हाक मारतो. आपल्या आई वडिलांची आपल्यावरती सदैव कृपादृष्टी आहे महाराज. काय असो त्या आई वडिलांचा आशीर्वाद, तात्यांच्या सारख्यांची संगत मिळाली
आणि खरोखर ते मला म्हणतात की तुम्ही माझ्या गुरुपदी, पण मला असं वाटत नाही की मी त्यांचा, मला असं वाटतं की ते माझे गुरु आहेत. विठ्ठला विठ्ठल. हो, सर्वांच्या सहवासाने इथपर्यंत येण्याचं आज घडलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरी पारायण माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जसं वाचता आलं तसं वाचायचा प्रयत्न केलेला आहे. असो, ज्ञानेश्वर महाराजांची आज जन्मजयंती सुद्धा आहे, पुण्य आहे. आणि भगवान श्रीकृष्णाची जन्मजयंती आहे. आणि त्यात तद्वत आज सोमवार आहे. आणि गंमत अशी आहे महाराज की ज्यांची जन्मजयंती, ज्यांच्या आपण सहवासामध्ये आलो आहोत, त्या प्रभू रामचंद्रांचं रात्रंदिवस भजन करणारा एकच वारकरी, आणि त्याचं महाभागवतकार त्याला असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं नाव आहे भजन करी महादेव, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव. आणि खरोखर आज सोमवारचा दिवस आला म्हणजे शंकर भगवंत इथं भजन करायला आलेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. असो, असा त्रिवेणी संघ माझ्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि त्या निमित्तानं आज जो अभंग निवडलेला आहे तो अभंग ज्यांचा आहे, ज्यांची भेट प्रभू रामचंद्रांच्या बरोबर झाली. आणि प्रभू रामचंद्रांच्या बरोबर ज्यांची भेट झाल्यानंतर त्या प्रभू रामचंद्रांनी त्याला विचारलं, म्हटलं का रे बाबा, मला श्रीराम म्हणतात, मला सीतापती राम म्हणतात, आणि तू का राम? काय सांगितलं? तू का राम म्हटले? मी राम आहे, तू कुठला राम आलास म्हटले. तुकाराम महाराजांनी एवढं छान उत्तर दिलं. म्हटले तुमचा अवतार कार्य झाला आणि तुमच्या अवतारामध्ये तुमच्या नामाने दगड तरले. काय झालं? तुमच्या नामाने दगड तरले. काय? परंतु तुम्ही बांधलेला जो सेतू तो काळांतराने भंग झाला. काय झाला? भंग झाला. पण मी भवसिंधूवरती सेतू बांधलाय. महाराज हा जन्मला इहलोकी, दुजी उपमा न साहित्याशी. भवसिंधूशी बांधिला सेतू जेने, अनाथादिना कारणे तुकयाने. तुमचा सेतू भंग झाला, पण माझे अभंग जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत ना तोपर्यंत भंग होणार नाहीत. ते अभंग अखंडच राहणार आहेत. विठ्ठल विठ्ठल आणि रामेश्वर भट्टांनी तर सरळ सांगितलं, अरे तुकाराम महाराज हे साधारण व्यक्तिमत्व नाही, काय देवाचा समर्थ, केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, तुकोबा समर्थ, तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, तुकोबा समर्थ, तुकोबा समर्थ, तुकोबा समर्थ, तुकोबा समर्थ. म्हणी रामेश्वर भट्ट द्विजा, तुका
विष्णू नाही तुझ्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. अशा वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा ज्याने आपल्या देहावरती विजय मिळवला, ज्याने मरणावरती विजय मिळवला आणि देह घेऊन वैकुंठाला निघून गेले, असे असणारा तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा हा सलगी प्रकरणातील अभंग आहे. बरं, सलगी कुणाला म्हणायचं? ज्याच्या बरोबर काहीतरी फायद्यासाठी बोलायचं त्याला सलगी म्हणायचं. विठ्ठल कारण तुकाराम महाराजांची जर आपण वाङ्मय रचना पाहिली तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अभंग आहेत. काय? नाम पर, उपासना पर, वैराग्य, विरहिणी वगैरे वगैरे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवांना म्हणतात की तुम्ही अवतार कशासाठी घेताय ते मला माहिती आहे. 2 चरणामध्ये भगवंताचं अवतार कार्य सांगतायत आणि दुसऱ्या 2 चरणामध्ये भगवंताला विनंती करतायत. विठ्ठल आणि त्याच्याकरता त्याला सलगी म्हणतात, त्याला संधी म्हणतात. जसं भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या जवळ संधी करायला आले होते, सलगी करायला आले होते की बाबा युद्ध करू नकोस. तसे जगद्गुरु तुकाराम महाराज देवांच्या बरोबर सलगी करतायत, भगवंताला या अभंगाच्या माध्यमातून सांगतायत. धर्मरक्षा वया अवतार तुझी आपुल्या पाळीशी. तुकाराम महाराज देवाला सांगतायत धर्माचं रक्षण करण्याकरता काय तुला अवतार घ्यावा लागतो आणि अवतार घेऊन तू आपल्या भक्तांचं पालन पोषण करतोस. कारण अंबरीशा कारणी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती. अंबरीशासाठी तू जन्मवास सोसलास आणि कितीतरी दुष्टांचा तू नायनाट केलास हे मला माहिती आहे. तुकाराम महाराज सांगतात ते मला माहिती आहे. कारण या सर्वांच्या वरती यांना सर्वांना तू मारल्यानंतर साकेत धामाला मोक्ष मार्गाला तू वैकुंठाला घेऊन गेलायस. राक्षसांच्या सारख्या राक्षसांच्या कुळांचा तू उद्धार केलेला आहेस आणि म्हणून तुला कृपा सिंधू म्हणतात. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज भगवंताला फार सुंदर शब्द वापरलाय बरं का. तो आपल्या असं लक्षात येणार नाही. भगवान श्रीकृष्ण किंवा परमात्मा हा कधीच आहे बरं का, कधीच आहे. तुका म्हणे तुझ वर्णिती कोण. पुराण म्हणजे काय? पुराण म्हणजे काय? जे अनादी काळापासून चालत आलेलं आहे, जे तुम्हाला मला काही त्यातलं माहिती नाही, फक्त त्याने लिहून ठेवलं म्हणून आम्हाला माहिती, त्याला पुराण म्हणतात. त्या पुराणाने तुझं वर्णन केलेलं आहे. मला सांगा त्या पुराणांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे तो आजकालचा आहे काय? तो किती पुराण असेल, किती पुराण असेल. आणि असा हा जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताला सलगी करतायत की तू कृपा शिंदेच, दया शिंदेच, तू भक्तांचं रक्षण करायला येतोस काय. आणि आजचा जो दिवस आहे तो भगवंताचा तुमच्या आमच्या रक्षणाचाच दिवस आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ मी तुम्हाला सांग. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत येतो, भक्तांचं प्रतिपादन पालन पोषण करतो, धर्माचं रक्षण करतो. पण नेमका धर्म काय हे आम्हाला कळायला पाहिजे. धर्म कुणाला म्हणतात? शास्त्रकारांनी मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये असं वर्णन केलं. धारणा धारयते प्रजा धारणा धार मिथ्याहु
धर्माधारेती प्रजा धारणा संयुक्त सधर्म इति निश्चय. काय सांगितलं? ज्याच्यामुळं सर्व समाज एकत्रित येतो आणि एकाने सांगितलेलं ऐकतो. पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये एक माणसाने सांगायचं आणि अख्ख्या गावाने ऐकायचं. महाराज, ज्या संघटनेने गाव, समाज, देश एक तंत्रामध्ये चालतो त्याला धर्म असं म्हणतात. त्या संयुक्त शक्तीला धर्म असे म्हटलेलं आहे. येतो अभ्युदयम संसिद्धी भवेत. काय सांगितलं? त्या धर्माचा अभ्युदय झाला, त्याचा उगम झाला की सर्व माणसांच्या भाग्याचा उदय होतो आणि त्याचं हमेशा कल्याण होतं. कधी? धर्माचा उदय झाला तर. धर्मो विश्वस्य जगत प्रतिष्ठा यतो धर्मो तथो जय. जगाची प्रतिष्ठा धर्मावरती अवलंबून आहे. कशावरती? धर्मावरती अवलंबून आहे. आणि ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी विजय निश्चित आहे. म्हणून संजयाने धृतराष्ट्राला सांगितलंय, यत्र योगेश्वर कृष्ण, काय विजय नाम स्वरूपे भगवान श्री कृष्ण आहे. भगवंताचा ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या ठिकाणी विजय हा निश्चित आहे. मग अशा धर्माचं रक्षण करायला कोण येतो? कोण येतो? तो परमात्मा येतो. कोण येतो? वारकरी संप्रदायामध्ये देवाचे 10 अवतार सांगितले. बाबा किती सांगितले? 10 अवतार. पण भागवत असं म्हणते देवाचे 24 अवतार आहेत. मग 10 अवतार वारकऱ्यांनी का गिनले? विठ्ठल हो. आणि 10 अवतार घेण्याचं कारण आहे ना, ते अभंगामध्ये आहे महाराज. बरं का? चला, त्या परमात्म्याने, बरं का, परमात्म्याने, जरा शब्द लक्षात घ्या, तो परमात्मा याचे 24 अवतार आहेत. आणि इथं बसल्या बसल्या तुम्हाला पटवून द्यायचे 24 अवतार. बरं का? आम्ही भागवत ज्या वेळेला करतो त्यावेळेला कागदच घेऊन बसतो आणि कागद घेऊन बसल्यानंतर परमात्मा शब्द त्यांना फोड करून सांगतो. प म्हणजे 5. प म्हणजे बघा तुम्ही, प काढा आपल्या मराठीमध्ये 5. नंतर र म्हणजे 2. र म्हणजे 2. मा म्हणजे 4.5. मा म्हणजे 4.5. जरा माझं गणित कच्चं आहे. हां, 5 नी 2 राहुल महाराज, 5 नी 2 7. 7 नी 4.5 11.5. 11.5. त्याच्यानंतर अर्धा त म्हणजे 8. अर्धा त म्हणजे 8. 11.5 नी 8 किती? 19.5. बरोबर आहे काय? नाही, 19.5 बरोबर. आणि त्याच्यानंतर परत 4.5 जमा करा. महाराज माझं गणित कच्चं आहे जरा. मी हँग झालो ना तुमच्या गणिताने. 5 नी 2 7. 7 नी 4.5 11. 11.5 नी 8 19.5. 19.5 नी 4 काय 24 अवतार. काय म्हणून भागवतकार भगवंताचे 24 अवतार सांगतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भागवतकरांनी 24 अवतार सांगितले. मग वारकऱ्यांनी फक्त 10 अवतार का घेतले? का 10 अवतार घेतले? काय भगवंताचे 10 अवतार तुम्हाला सर्वांना माहिती. मी काय जास्त सांगत बसणार नाही. मत्स्य कश्य वराह वामन नृसिंह परशुराम श्रीराम श्रीकृष्ण. काय
या 10 अवतार तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण बाकीचे 14 अवतार पहिला अवतार सनत कुमार, दुसरा अवतार नारद, तिसरा अवतार मनु, चौथा अवतार नरनारायण, पाचवा अवतार कपिल भगवान, सहावा अवतार दत्तात्रेय, सातवा अवतार भगवंताचा यज्ञ, आठवा अवतार भगवंताचा ऋषभ, नववा अवतार भगवंताचा पृथु, 10वा अवतार व्यास, 11वा अवतार सुकुमणी, 12वा अवतार भगवंताचा धन्वंतरी, 13वा अवतार भगवंताचा मोहिनी आणि 14वा अवतार भगवंताचा हंस अवतार विठ्ठल. हे 14 अवतार भगवंतामध्ये सांगितले आणि 10 आपल्या वारकऱ्यांनी सांगितले. बरोबर. या सर्व अवतारामध्ये नारद महर्षींनी गर्ग संहितामध्ये असं वर्णन केलं. अंश अंशाशु तथा आवेशाः कला पूर्णतया प्रकीर्तते व्यासोध्येच स्मृतः षटः परिपूर्णतम स्वयं. असं गर्ग संहितामध्ये वर्णन आलं. भगवंत अवतार घेतो काय, त्याचे 6 प्रकार आहेत. 6 प्रकारामध्ये भगवंत अवतार घेतो. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे हा अंश अवतार आहे. अंश अवतार भगवंत म्हणजे स्वतः भगवंत कार्याधाम करंत इति कुर्वंत अंश अवतार. काय भगवंत सांगतो, मी कार्यभाग सांभाळण्यासाठी अवतार घेतो, त्याला अंश अवतार म्हणतात. त्या अवतारामध्ये भगवंताने ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. विष्णू आणि शंकर हे 3 अवतार भगवंताचे अंश अवतार आहेत. विठ्ठल अवतार आहे तो भगवंताचा अंशांश अवतार आहे. काय प्रकारामध्ये दुसऱ्या प्रकारामध्ये अंशांश भगवंताचा अवतार आहे. आणि या अवतारामध्ये भगवंताने या सृष्टीची उत्पत्ती करण्याकरता जे ब्रह्मदेवाने 6 मानसपुत्र निर्माण केले, त्याच्यामध्ये भगवंताचा वास झाला. म्हणजे मरीची सारखे जे अवतार झाले हे भगवंताचे अंशांश अवतार आहेत. विठ्ठल विठ्ठल. काय क्षत्रिय माजले, अत्याचार करू लागले, त्यावेळेला भगवंताने भगवान विष्णूंनी अंतर्गतो विष्णू हा काय अंतर्गत म्हणजे भगवंताने आपल्या शरीराच्या दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि तो परशुरामाच्या ठिकाणी भगवंताने प्रवेश करून या पृथ्वीला 21 वेळा निक्षत्रिय केले. तो परशुरामाचा जो अवतार आहे तो आवेश अवतार आहे. विठ्ठल. जो आहे याला कला अवतार म्हटलेला आहे. या कला अवतारामध्ये भगवंताने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले, तुझं ज्ञान सांगेन विज्ञानाशी. काय सांगितलं? काय तुला तुझं ज्ञान सांगेन विज्ञानाशी. काय त्याच पद्धतीने या जगाला स्वस्वरूपाची ओळख करून करण्यासाठी सन्मार्गाला लावण्यासाठी काय भगवंताने काय जे भक्ती मार्ग आहे ते ज्ञानाला संबोधून विज्ञानाला संबोधून काय जगाला सांख्य योग सांगितला. तो कपिल भगवंताचा जो अवतार आहे हा कला अवतार आहे. विठ्ठल. आणि त्याच्यानंतर पूर्ण अवतारामध्ये चक्रव्यूह काय किंवा चतुर्व्यूह आणि नवरसस्वय ही ज्याच्यामध्ये भरलेली त्या अवताराला पूर्ण अवतार म्हणतात. त्या अवतारामध्ये किंवा मर्यादा ठेवून भगवंतांनी जी कामं केली त्या अवताराला पूर्ण अवतार म्हटलेले. आणि त्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्र काय कारण 4 व्यूह आहेत या ठिकाणी बरं का. काय 4 व्यूहामध्ये बघा प्रभू रामचंद्र, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न. भगवान श्रीकृष्ण सुद्धा 4 व्यूहामध्ये चतुर्व्यूहामध्ये आहेत. काय भगवान बलराम दादा, भगवान श्रीकृष्ण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. काय हा चक्र आहे. काय आणि त्याच्यामध्ये नवरसाने हे
नवरस तुम्हाला भागवत मध्ये सर्व माहिती आहे तुम्हाला लोकांना काय नवविधा भक्ती नवरस काय त्या नवरसामध्ये परिपूर्ण असलेला भगवंत काय त्याला पूर्ण अवतार असे म्हटलेले आहे काय. पण व्यासाने सांगितले परिपूर्ण जर अवतार जर कुठला असेल काय तर तो भगवान श्रीकृष्णाचा आहे ज्याचा आपण जन्मोत्सव आज साजरा करणार. विठ्ठल विठ्ठल भगवान श्रीकृष्णाचा परिपूर्ण अवतार का म्हटलेलं आहे तर ज्याच्या तेजामध्ये बाकीची सर्व तेज जे आहेत त्याच्यामध्ये विलीन होतात. यास्मिन सर्व तेज हा काय विलयंती स्वतेजा हा काय सांगितलं की ज्याच्या तेजामध्ये बाकीचे सगळे अवतार समाविष्ट होतात. काय जर वारकरी संप्रदायाच्या नियमाने जर पाहिले ते जगातले सगळे अवतार माझ्या पांडुरंगाच्या मध्ये विलीन झालेले आहेत. आणि म्हणून आम्ही म्हणतो अवताराच्या राशी तो शंख चक्र गदा पद्म सहित करी याच्यामध्ये समाविष्ट आहे. ढीग आहे अवतारांचा पांडुरंग आहे महाराज. तेव्हा असा भगवंत ज्या ज्या वेळी धर्माची हानी होते कारण या जगामध्ये जर धर्माला कोणी राखून ठेवला असेल धर्माची जर कोण पालन करत असेल तर ते संत आहेत. धर्माचे पाळन धर्माचे पाळन धर्माचे पालन जर कुणाच्या साह्याने राहत असेल तर तो संतांच्या साह्याने राहतो. महाराजांनी काल सांगितलं संत तिथे विकास नाही किती बरोबर. कबीर महाराजचं वर्णन करतात. आता धर्मच जर पाहायला जर गेलं तर धर्मामध्ये परत आणि बरेचसे प्रकार सामान्य धर्म विशेष धर्म परधर्म आणि परमधर्म. सामान्य तुम्ही आम्ही जे रोजचं खाणं पिणं आपलं शेतीवाडी भगवंताचं नामच म्हणून सामान्य. स्त्रियांनी आपल्या पतीची सेवा करणं गुरुने शिष्याने आपल्या गुरूंची सेवा करणं विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांची सेवा करणं भक्तांनी भगवंताची भक्ती करणं भजन करणं कीर्तन करणं विशेष धर्म आहे. दुसऱ्याच्या धर्माप्रती आपल्याला थोडी सुद्धा घृणा न उत्पन्न होणे किंवा दुसऱ्याचा धर्म तुझा धर्म तुझ्याजवळ चांगला आहे माझा धर्म माझ्याजवळ चांगला आहे कुणाच्या धर्माची निंदा करायची नाही काय आणि कुणाचा धर्म आपण स्वीकार करायचा नाही. दुसऱ्याच्या धर्मामध्ये आपल्या धर्मामध्ये आपल्याला मरण जरी आलं तरी पत्करेल पण दुसऱ्याचा धर्म स्वीकारायचा नाही. या धर्माला परधर्म असं म्हणतात. आणि चौथा धर्म जो आहे त्याला परम धर्म असं म्हटलेलं आहे आणि त्याचं वर्णन कबीर महाराज करतात. त्या वर्णामध्ये शास्त्रकारांनी धर्म सांगितलेत. महाराजांनी आता सांगितलं सत्यमद सत्य परमो धर्म
अहिंसा परमो धर्म, आचार परमो धर्म आणि दया परमो धर्म. कबीर महाराज वर्णन करतात, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न त्यजिए, जप तक घट में प्राण. क्षमा करा, तुळशीदासांचं प्रमाण आहे काय. तुळशीदास म्हणतात जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत माणसाने दया धर्म करायलाच पाहिजे. कारण धर्माचं जर मूळ काय जर असेल तर ती दया आहे. आणि दया कुणाकडे? भूत दया हे भांडवला संता काय, संतांच्या जवळ दया आहे. पण नेमका माणसाचा परम धर्म काय? हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म, हो हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म. मुखी विठोबाचे नाम, मुखी विठोबाचे नाम. हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म. नेम धर्म. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू धडधडा, भुक्ती मुक्तीचा सांगडा, या भवसिंधू तारक. भगवंताचं नामस्मरण करणं हा परम धर्म आहे. आणि तुम्ही सगळे परम धर्म करायला या ठिकाणी आलेले आहेत. आणि ज्या ज्या वेळेला अशा धर्माला हानी होते त्या त्या वेळेला भगवंताला ह्या भूतळावरती यावं लागतं. कारण भगवंताचा हा गुणधर्म आहे. आणि भगवंताने गीतेमध्ये सांगितलं, अर्जुनाला सांगितलं, तू जरी नाही लढाई केलीस ना काय तरी पण तुला लढाई करावीच लागणार, कारण तुझा गुणधर्म तो आहे. म्हणून भगवंताने गीतेमध्ये सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे धर्मजात आगमे युगा युगी राक्षवे, ऐसा वो गुहा सवा ना असे असे हा जो स्वभाव आहे माझा, तो धर्माचं रक्षण करायसाठी मी या भूतळावरती अवतार घेतो काय. आणि मी भूतळावरती अवतार घेतल्यानंतर काय करतो? परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे काय. ते वेळी आपले चिनी कैवारे मी साकार होऊन अवतरे, मग ज्ञानाच्या अंधारे गिळो निघाली. ज्या वेळेला धर्माची हानी होते, राक्षसगण हे ज्या वेळेला धर्माचा सत्यानाश करतात त्यावेळेला भगवंत सांगतो काय, मी ह्या भूतळावरती दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मान घेविशी, धर्माच्या नीतीशी सेज भरी. धर्माचं रक्षण करण्याकरता काय भगवंत या भूतळावरती. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताला पहिल्या चरणामध्ये ते वर्णन धर्म रक्षा माया अवतार घेतला, धर्म रक्षा माया अवतार घेतला, धर्म रक्षावया अवतार घेतले, धर्म रक्षावया अवतार घेतले. हो आप
तुकाराम महाराज भगवान सांगतात की ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होती त्या त्या वेळेला तुम्ही धर्माचं रक्षण करायला येता. भगवंताला अवतार घ्यायला भगवंताने गीतेमध्ये सांगितलं की माझा जन्म आणि माझं कर्म, जे लोक जाणतात ना, जन्म कर्म चमय देव मी ती तत्वथा तक्ता जन्म पुनर्जन्म नेती मामी तिसू अर्जुना. काय भगवंताने सांगितलं माझा जन्म आणि कर्म याचं गुणगान जरी लोकांनी गायलं ना तरी ते जीवनमुक्त होतात. इकडे भगवंत सांगतो माझा जन्म कर्म तुम्ही गायले तरी मुक्त व्हाल, आणि इथं आपण म्हणायचं की तो अवतार घेतो. पण नेमकं खरं काय, जन्म का अवतार? अवतरती काय शब्द आहे? अव आणि तरती. अवन म्हणजे पृथ्वीवरती. काय या पृथ्वीचा तारण्यासाठी जो वर्ण खाली येतो त्याला म्हणायचं अवतार. काय म्हणायचं त्याला? अवतार. आणि परमात्मा कुठे? परमात्म्याचं धाम कुठे? तिथून तर खाली येतं. काय त्या परमात्म्याला जन्मकर्माच्या पलीकडे काय तरी सुद्धा कश्यप आणि आदितीला भगवंतांनी वचन दिलं होतं की 3 जन्म तुमच्या पोटी घेईल. एक ब्राह्मण कुळातली नवरा आणि बाई आहे. दोघेही पाण्यामध्ये एक पायावरती भगवंताचे तपश्चर्या नामस्मरण करतायत, एक पायावरती उभं राहून. आणि त्या दोघांचं नाव आहे द्रोण आणि धरा. त्या द्रोण आणि धरा या दोघांनी पाण्यामध्ये काही घ्यायचं नाही, अन्न पाण्याचा त्याग केला, फक्त पाण्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल, कृष्ण मुरली मनोहर मुरली मनोहर कृष्ण मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, गोविंद गोविंद गोपाला, गोविंद गोविंद गोपाला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाला, गोपाला. भगवंत प्रसन्न झाले त्या दोघांना आणि म्हटले बोला काय इच्छा आहे तुमची? म्हटले असं म्हणतात बाबा भागवतकर सांगतात की 100 वर्षापर्यंत त्यांनी तपश्चर्या केली. आणि मग भगवंत आले, म्हटले काय इच्छा आहे तुमची सांगा. त्या धरा नावाची जी स्त्री होती तीन सांगितलं, म्हटले देवा फक्त तू मला एकदा आई म्हणावं एवढीच माझी इच्छा आहे. काय सांगितलं? फक्त तू मला आई म्हणावी एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काहीच इच्छा नाही. काय महाराज आईची व्याख्या साधू संतन करतात आणि तिचा काय अंतच लागला नाही. आ म्हणजे आतमध्ये, आणि म्हणजे ईश्वराचा अंश जी वाढवते आतमध्ये, आणि ई म्हणजे ईश म्हणजे ईश्वराचा अंश जी आतमध्ये वाढवतो तिचं नाव आहे आई. आणि त्या आईला देवानी म्हणावं की मला तुला आई म्हणावं, असं आई म्हणायला येईल केवढा अधिकार आहे. भगवंतांनी सांगितलं काय हरकत नाही, मी गोकुळात जन्माला येईल काय, आणि मथुरेमध्ये आई म्हणायला तुझ्याकडे येईल. काय तीच आई नंद आणि यशोदा बाबा झाली. असा भगवंत आपल्या भक्तांच्यासाठी कशासाठी येतो? भक्तांचं रक्षण करण्यासाठी. आता बरेचसे पुरावे आपल्याकडे आहेत, त्या जास्त तिकडे काय आपल्याला जायची गरज नाही. प्रल्हाद आहे, गजेंद्र आहे, शबरी माता आहे, या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी भगवंताला या भूतळावरती यावं लागलेलं आहे. काय आणि प्रल्हादासाठी तर खास आहे, कारण प्रल्हाद काय भले राक्षस कुळामध्ये आला होता तरी पण भगवंताचा निज धर्म काय आहे? भगवंताचं नामस्मरण. ते नामस्मरण काय तोडण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने केला होता, आणि त्या धर्माचं पालन करण्यासाठी भगवंताला खाली यावं लागलं. काय त्याच्यासाठी तुका बाराय सांगताय धर्मरक्षावया
अवतार तू घेशी आपल्या पाळीशी भक्तजना. फक्त दुसरं चरण सोडणारे आणि कीर्तन बंद करणार. कारण दुसऱ्या चरणामध्ये आपण ज्यांच्या भूमीमध्ये आहोत ना, काय त्या भूमीमध्ये ते संत होऊन गेलेले आहेत. काय काय गंमत आहे महाराज. काय राजा आहे अंबरीश. कोण आहे? अयोध्येचा राजा आहे अंबरीश, अयोध्येचा. कारण सूर्यवंशामध्ये मनू नावाचे महाराज होऊन गेले. त्या मनूला विवस्त नावाचा मुलगा, त्या विवस्तवानात नावाच्या मुलग्याला विवस्वान नावाचा मुलगा झाला. त्याचं लग्न श्रद्धा नावाच्या बाईशी झालं आणि तिला 10 अपत्य झाले. त्या 10 अपत्यामध्ये काय नाभाग हा मुलगा झाला. 9वा मुलगा नाभाग, 10वा मुलगा कवी. त्या नाभागाला नभग नावाचा मुलगा झाला. काय आणि त्या नभगापासून अंबरीश राशाचा जन्म झाला. विठ्ठल विठ्ठल हो. असा या अयोध्येमध्ये अंबरीश नावाचा राजा होऊन गेला. काय त्या राजाकडे काय कमतरता होती. कारण हजारो सैनिक त्याच्या सेवेला होते. त्या राजाचा असा नेम होता की सकाळी उठल्यानंतर सकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये उठायचं, आंघोळ करायची, सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्या हाताने गंगेचं पाणी आणायचं, आपल्या हाताने शरयूचं पाणी आणि आपल्या हाताने भगवंताची पूजा करायची. कांकारोल नावाचं गाव या अयोध्यामध्ये गाव आहे. त्या गावामध्ये भगवान श्रीकृष्ण द्वारकानाथाचं मंदिर, त्या मंदिरामध्ये हा राजा पूजा करायला जायचा आणि पूजा करत असताना पूजा झाली की 52 मनाचा प्रसाद चढवायचे. किती मनाचा? 52 मनाचा प्रसाद चढवायचे. बरं झालं आमच्या डोमे महाराजांना 51 वर्षे झाले. काय कारण दर वर्षाच्या गाठला 50 झाले तेव्हाही मिष्टान्न, आता 52-51 झाले तेव्हाही मिष्टान्न. काय 52 झाले असते तर 52 मनच लाडू आणले असते. काय असा 52 मनाचा ते प्रसाद चढवायचे, असा त्या राजाचा नेम होता. आणि गंमत अशी झाली की एकादशीचं व्रत तो अंबरीश राजा करायचा. आणि ते व्रत आपण करतो तसं नाही. 2 टाईम, दशमीला 1 टाईम, संध्याकाळी निरहार, पाणी घ्यायचं नाही. दुसऱ्या दिवशी अख्खा दिवस निर्जला. काय आणि बार्शीच्या दिवशी दुपारच्या 12च्या आतमध्ये उपासाचं पारणं सोडायचं. काय आणि अशा पद्धतीने एकादशीचं व्रत ते एकटेच करत नव्हते, अख्ख्या गावाला राज्याला करायला लावलं होतं. असा अंबरीश राजाला लोकांनी विचारलं, एवढे मोठे तुम्ही राजा आणि तुम्ही देवाची स्वतः हाताने पूजा करता, नोकरांच्या हातून करून घ्या म्हटले. काय करायचं एवढी पूजा करायची? 4 गोष्टी माणसाने प्रत्यक्ष आपल्या हाताने करायला पाहिजेत. मला सांगा, जेवण आपल्या हाताने करायचं, दुसरं आपल्या जागेवर जेवला तर चालेल काय? नाही चालणार. काय लग्न जमल काय आपल्या जागेवर दुसऱ्यांनी केलं तर? मरण आपल्या जागेवर दुसऱ्यांनी केलं तर चालेल? तशी भगवंताची पूजा दुसऱ्यांनी केली तर चालणार नाही. का दुसऱ्यांनी नाही करावी? दुसऱ्यांनी का करू नये पूजा? कारण हे काय दिलेले आहेत भगवंतानी? हात दिलेले आहेत. काय आणि हात मला सांगा ना, दुसऱ्या कुणाला दिलेत? दुसऱ्या कुणाला दिलेत? ज्या वेळेला तुम्ही काय याला मानसिक पूजा म्हणतात, आपलं शारीरिक पूजा म्हणतात, ज्या वेळेला तुम्ही भगवंताची मूर्ती हातामध्ये घेता आणि हातामध्ये ताटामध्ये मूर्ती घेतल्यानंतर त्या मूर्तीला तुमच्या शरीराचा हाताचा स्पर्श होतो आणि स्पर्श झाल्यानंतर तुम्हाला असं वाटायला पाहिजे मी माझ्या त्या परमात्म्याला, त्या देवाला आंघोळ घालते. कारण या हातामध्येच तुमचा उद्धार करून घ्यायचा आहे. काय ह्याला कर म्हणतात संस्कृतामध्ये. काय म्हणतात? काय काय करायचं ते हितच कर. काय काय करायचं ते तुझ्या हातात आहे. म्हणून हाताने भगवंताची आंघोळ घालायची, त्याला स्पर्श करायचा. हाताने गंधा उघडायचा, त्याला लावायचा. हाताचं काम आहे त्याला स्पर्श करायचं. पायाचं काम आहे
पायी तीर्थयात्रा घडो तुझ्या पायी पडो. पंढरीची, आळंदीची, त्र्यंबकेश्वराची काय पदयात्रा करायची, वारी करायची, पायाचं काम आहे. डोळ्यांचं काम काय? रूपी जडले लोचन डोळे तुम्ही धारिष्क, पहा विठोबाचे. देवाचं स्वरूप पाहणं डोळ्याचं काम आहे आणि भगवंताच्या कथा ऐकणं हे कानाचं काम आहे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. काय आणि मस्तक म्हणजे बुद्धी आहे. काय ही बुद्धी काय भगवंताच्या पायाला, त्याच्या चरणावरती अर्पण केलं की सर्वस्व भगवंताला अर्पण केलेलं पुण्य तुम्हाला मला मिळणार नाही. याला शारीरिक पूजा म्हणतात. ही पूजा अंबरीश राजा करत होता आणि अशी अंबरीश राजा पूजा करत असताना एकादशीचं व्रत आहे, दुसऱ्या दिवशी बार्शीचं पारणं सोडणार. काय फक्त अर्धा तास उरला बार्शी चालू व्हायला आणि तेवढ्यामध्ये दुर्वास ऋषी आलेले आणि त्या दुर्वास ऋषी आल्याबरोबर काय संतांची पूजा केलेली आहे अंबरीश राजाने. अंबरीश राजा आहे पण भगवंताची पूजापाठ आपल्या हाताने करते आणि म्हणून त्याला अंबरीश ऋषी शब्द वापरलेला आहे की जशी ऋषी पूजा करतायत तसा राजा असून सुद्धा ऋषींच्या सारखं व्रत ठेवते आणि म्हणून त्याला अंबरीश ऋषी म्हटलेलं आहे. विठ्ठल अंबरीश राजा द्वादशीचं पारणं सोडायची तयारी करते. 52 मनाचा प्रसाद आहे. काय सर्व सामग्री तयार आहे आणि तेवढ्यामध्ये दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी आल्यानंतर काय पादपूजा केलेले अंबरीश राजाने म्हटले या महाराज बरं झालं. काय म्हटले तुम्ही आज माझ्याकडं अतिथी देवो हो. महाराजांनी सांगितलं आज काय बरं झालं द्वादशीला माणसाने काहीतरी दान पुण्य करायला पाहिजे काय आणि त्याच्यासाठी म्हटले तुम्ही आलात बरं या म्हटले. दुर्वासांनी सांगितलं काय म्हटले मी माझे स्नान कर्म उरकून येतो, संध्याकर्म माझं करून येतो काय आणि त्याच्यानंतर आपण पारणं सोडू. अंबरीश राजाने सांगितलं काय हरकत नाही या तुम्ही म्हटले. अंबरीश राजाला माहिती होतं की आता अर्धा तासच उरलाय फक्त. काय अर्ध्या तासानंतर द्वादशी लागणार आहे आणि त्या द्वादशीला राजा काय करतो ते आपल्याला पाहायचे काय म्हणून दुर्वासांनी मुद्दाम उशीर लावला. इकडे राजाने विचार केला आता 5-10 मिनिटं राहिले म्हटले आता द्वादशी लागू होणार आणि एकादशीच्या व्रताचं पुण्य मला मिळणार नाही. आता करायचं काय? अयोध्येमध्ये हे अंबरीश राजा काय विचार करतोय करायचं काय म्हणून सर्व मंडळाला बोलवलं. त्याने आपले सर्व सेनापती काय जे पंच होते त्यांना बोलवले, सर्व ऋषी मुनी बोलवले आणि सांगितलं म्हटले द्वादशीचं पारणं आपल्याला सोडायचे, एकादशी सोडायचे पण करणार काय आपण? दुर्वासांना शब्द दिलाय ते येणार आहेत. मग आता जर आपण द्वादश जर उपवास सोडला नाही काय तर आपण वर्षभर केलेल्या एकादशीचं आपल्याला पुण्य मिळणार नाही. काय करायचं तर आता नेमकं करायचं काय? त्यावेळेला सर्व साधू संतांचे काय आमच्या बाबांचे सारखे साधू संत होते त्यांनी सांगितलं म्हटलं एक काम करा फक्त पाणी घ्या आणि पाण्यावरती संकल्प सोडा द्वादशीचा काय आणि ते पाणी प्राशन करा कारण पाण्याला काही दोष नाही. पाण्याला काही दोष नाही म्हटले. पाणी प्या म्हटले तुमची एकादशी सुटल्या जाईल आणि दुर्वासांना असं वाटाय नको की मला सोडून हे जेवण केलंय म्हणून. राजाने पाणी घेतलं, पारणं सोडलं एकादशीचं पाण्यावरती. तेवढ्यामध्ये दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषींनी पाहिलं म्हटले राजाच्या तोंडावरती तेज दिसतंय. या अर्थी म्हटले त्याच्या तोंडावर तेज दिसतंय त्या अर्थी म्हटले निश्चित ह्यानं म्हटले उपवास सोडलेला दिसतंय. कारण उपवास असले की बघा यांची तोंड कशी आज झाली सगळी अशी झाली तोंड बारीक एकदम बरं का. हां काय आणि उपवास नसला बघा आता यांचा उपवास नाही ते बघा कसे टवटवीत आहेत. विठ्ठल विठ्ठल तेव्हा अंबरीश राजाचा चेहरा एकदम उत्कृष्ट दिसतोय. दुर्वासाने विचारलं म्हटले राजा खरं बोल म्हटले उपवास धर सोड एकादशी सोडलीस का तू? काय बारशीचं पारणं सोडलंस का? काय कारण त्यावेळेचे महाराज लोक राजा लोक खोटं बोलत नव्हते. काय आता लोक खरंच बोलत नाहीत. फरक एवढाच झालाय. काय महाराजांनी सांगितलं आता तो सत्यवत नावाचा राजा होता. हां त्यांनी सगळं वैभव गेलं पण त्याने सांगितलं मी सत्य सोडणार नाही. काय राजाने सांगितलं कारण ही भूमी सत्यवानांची भूमी
महाराज तुम्हाला गंमत सांगू, या अयोध्येमध्ये जेवढे राजे होऊन गेले ना त्या सर्वांना सूर्यवंशी म्हणतात. काय पण याच भूमीमध्ये या दिवशी रघु नावाचा राजा जन्माला आला. त्या रघु राजांच्या पासून या सूर्यवंशाला रघुकुळ असं म्हटलेलं आहे. त्या रघु राजाचं एवढं पुण्य आहे महाराज. एकाची बाई बिमार पडली, एकाची बाई बिमार पडली, तिचा प्राण जाणार. आणि म्हणून एक याचक रघुराजांच्याकडे आला. म्हटले महाराज माझी बाई म्हटली आता मरणार आहे. म्हटले तुम्ही एक काम करा, तुमचा जीव म्हटले द्या. काय म्हटले, तुमचा प्राण जो आहे ना काय तो मला दान करा, माझ्या बाईला वाचवायचे. काय महाराज सांगायचं, त्या रघुराजाने सांगितलं तुझी बाई जर वाचत असली मी माझा जीव द्यायला तयार आहे महाराज, जीव द्यायला तयार आहे. त्या बाईच्या जवळ गेला. रघुराजाला पाहिल्याबरोबर भगवंत त्याची परीक्षा पाहत होता रघुराजाची. काय पाहिलं, काय पाहिल्याबरोबर ती बाई चांगली झाली. पण बाईसाठी आपला जीव द्यायला तयार झालेला रघुराजा काय हे जगाने पाहिलं. आणि तेव्हापासून त्या रघुरावाची कीर्ती रघुकुळ रीत त्यांनी वचन दिलं होतं की मी माझा जीव तुझ्या बाईसाठी देईल म्हटली, ती वाचत असेल तर. आणि तेव्हापासून हा शब्द पडला, रघुकुळ रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन नाही. तेव्हा असा त्या रघुराजापासून या भूमीला रघुवंश असं म्हटलेलं आहे. असो काय त्या अंबरीश राजाने सांगितलं, म्हटले महाराज काय मी खरंच बोलणार, सत्य बोलणार. काय आणि मी सांगितलं मी फक्त पाण्याचा संकल्प सोडला आणि माझा उपवास सोडला. काय आता म्हटले आपण दोघे जेवायला बसू. काय दुर्वासाने पाहिलं, म्हटले अरे मला आमंत्रण देऊन तू म्हटले उपवास सोडला. त्याबरोबर त्या दुर्वासाला क्रोध आला आणि क्रोध आल्याबरोबर त्यांनी सांगितलं पुढचे 10 जन्म तू भूतळावरती जन्म घेशील. काय आणि आपल्या केसातली एक जटा काढली आणि कृत्या निर्माण केली आणि ती कृत्या अंबरीश राशावरती सोडली. अंबरीश राजाने पाहिलं, काय म्हटले मी काय वाईट कर्म केलेलं नाही आणि भगवान विष्णूचा धावा केला. काय भगवंताला सांगितलं, म्हटले मी जर खरोखर उपास जर सोडला असला तर मी मरून जाईल किंवा माझं शिरच्छेद होईल, कृत्या मला मारून टाकेल. काय भगवान विष्णूने आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि सुदर्शन चक्र सोडलं. त्या दुर्वासाने जी कृत्या निर्माण केली होती त्या कृत्याचा नाश केला आणि तेच सुदर्शन चक्र काय दुर्वासाच्या मागे लागलं. तो दुर्वास फिरत 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 भूतळावरती सर्वांना सांगितलं या चक्रापासून माझी सोडवणूक करा. पण कुठेच सोडवणूक झाली नाही. शेवटी कैलासाला शंकराकडे गेला, कारण दुर्वास हा शंकराचा भक्त आहे. काय शंकराकडे गेला. शंकराने सांगितलं काय हे गिराईक माझ्याकडे नाही, तुम्ही विष्णूचं सुदर्शन चक्र, मी त्याचा अपमान करणार नाही, तुम्ही विष्णूकडे जा. भगवान विष्णूकडे गेले. विष्णूने सांगितलं काय मी माझ्या भक्तांच्या अधीन असतो. तेव्हा सुदर्शन चक्र आता माझ्या आज्ञेत राहिलेलं नाही, तुम्ही अंबरीशाचं जाऊन पाय धरा, त्यांनी जर तुम्हाला जर क्षमा केली तरच ते सुदर्शन चक्र तुम्हाला माफ करेल. ते सुदर्शन चक्र तो दुर्वासा पुढे सुदर्शन चक्र माग असं फिरता फिरता अयोध्येमध्ये आलेले. अयोध्येमध्ये आल्यानंतर काय त्या अंबरीशाचे दुर्वासाने पाय धरले. काय आणि सांगितलं, म्हटले माझ्याकडनं क्षमा झाली महाराज, मला क्षमा करा. काय पण म्हणजे एवढ्या सुदर्शन चक्राला थांबवा. ताबडतोब काय अंबरीशाने म्हटल्या तुम्ही संत आहात, तुम्ही ब्राह्मण आहात आणि तुम्ही पाय धरणं योग्य नाही. त्यासाठी मी सुदर्शन चक्राला विनंती केली की जर मी एकादशीचं व्रत खरोखर केलं असेल आणि जर पारणं सोडलं नसेल तर तू थांबशील. काय महाराज चमत्कार, ते सुदर्शन चक्र तिथेच थांबलेले. काय आणि अशा पद्धतीने त्या भगवान विष्णू त्या ठिकाणी आले. आल्यानंतर अंबरीश राजाला सांगितलं काय दुर्वास सुद्धा माझा भक्त आहे, संत आहे, ऋषी आहे. काय तेव्हा त्याचाही शब्द फोल जाता कामा नाही. काय त्यांनी जो तुला शाप दिलेला आहे 10 जन्म तू घेशील. काय ते 10 जन्म तू मृत्यूलोकावरती ज्या ज्या वेळेला तू जन्म घेशील त्या त्या वेळेला मीही जन्म घेईल. काय आणि जसं अंबरीशाने 10 जन्म घेतले काय भगवंताने सुद्धा 10 जन्म घेतले. काय भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले काय 10 अवतार सोशी वनमाळे. भगवंताने 10 अवतार अंबरीश ऋषासाठी घेतलेले आहेत आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये 10 अवतार प्रामुख्याने आपण मानतो. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगताय की बाबा त्यांच्यासाठी तुम्ही अवतार घेतलात. हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितलं. अंबरीशी साठे अंबरीशे साठे जन्म सोसी गेले अंबरीशे
दुष्ट निर्दळिले किती एक दुष्ट निर्दळले किती एक अंबरीशेसाठी अंबरीशेसाठी जन्म सोसिले अंबरीशेसाठी विठोबा कुंडली गवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ गोपाळ कृष्ण भगवान की हे पहा आपल्या वेळेनुसार काल बाबांनी सांगितलं एकदा 11 वाजले ना की करा हां आणि म्हणून बरोबर आहे ते म्हणतात ते बरोबर की रात्रीची कीर्तनाची वेळ नकोच कारण 11 वाजले म्हणजे लोक करायला लागतात. असो माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे हा अभंगाच्या 2 चरणावरती बोललो आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे भगवंताला कृपा सिंधू म्हटलेले आणि दया सिंधू म्हटलेले कारण याच्याकडे जी मंडळींनी ज्या भक्तांनी धावा केला त्या भक्तांच्यासाठी भगवंतांची कृपा केलेली आहे. बरं माणसांच्यासाठी हे अशातला भाग नाही तर पशुपक्ष्यांना सुद्धा भगवंताने उद्धार केलेला आहे त्यांचा आणि पाप्यातल्या पाप्यांचा सुद्धा भगवंताने उद्धार केलेला आहे आणि त्याच्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा धन्य तुझ्या कृपा सिंधू म्हणतील कारण तू सर्वांच्यावरती कृपा केलेली आहेस आणि शबरीसारख्या शबरीचा तू उद्धार केलास आणि गजेंद्रासारख्या हातीचा उद्धार केलास म्हणून तुला दया सिंधू असं म्हटलेले आणि असं मी सांगत नाही पुराणांनी ह्याचं वर्णन केलेलं आहे म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे नारायणे दया ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली पायकपणा तरी न्यूनतेपुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनोद झालेले सेवा भगवंतांच्या समर्पित करतो. तुम्ही सर्व मंडळींनी साथ सहकार दिला चांगले गायनाचार्य वादनाचार्य आणि अशा प्रकारे ही सर्व मंडळी कीर्तिमान मंडळी ख्यातवान मंडळी या मंडळीच्या सान्निध्यामध्ये वेडवाकडं जसं बोलता आलं कारण काल आमचे जसे म्हणा की महाराष्ट्रीयन नामांकित कीर्तनकार आपले बाबासाहेब सातारकरच आता म्हणायला हरकत नाही त्यांना कारण एक सातारकर गेले तर दुसरे सातारकर आहेतच अजून काय खरोखर फार सुंदर असं बाबांचं काल कीर्तन मला एवढं आवडलं काय की अजून आपल्याला काहीच कळलं नाही बाबांचा हा शब्द फार आवडला मला. आपल्याला अजून काय आपण आता आपली नाटी झाली तरी पण आपल्याला अजून काहीच कळलं नाही काय तसं मला पण अजून काहीच कळलं नाही परमार्थ काय जसं वेडवाकडं बोलता आलं तसं मी बोलायचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा त्या परमात्म्याचं एकदा भजन करू जे हे विठ्ठल महाराज तुम्ही सिद्ध
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय महाराज की जय महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सियावर रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ हात वर करा सर्वांनी जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम जय जय